बातमी पाहूयात। कल्याणमध्ये मारहाण प्रकरणात आता मोठा ट्विस्ट। रिसेप्शनिस्टने आधीच मारहाण केली होती अशी माहिती समोर येते। तर रिसेप्शनिस्ट नंतर आरोपी गोकुळने तिला मारहाण केली अशी एक माहिती या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येते। कल्याणमध्ये रिसेप्शनिस्टला मारहाण करतानाचा परप्रांतीयाकडून तिला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर त्या आरोपी गोकुळवर कारवाईही करण्यात आली। त्या मुलीचे कपडे देखील फाडण्यात आले। व्हिडिओमध्ये दृश्यांमध्ये आपण बघतोय तिला बेदम मारहाण करण्यात आली, तिचे कपडे फाडण्यात आले। डॉक्टरची अपॉइंटमेंट न दिल्यामुळे किंवा काही वेळ थांबायला सांगितल्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं। ही सगळी वादावादी झाली। त्यानंतर या मुलीला बेदम मारहाण या परप्रांतीय तरुणाकडून करण्यात आली आणि त्यामध्येच आता एक नवा ट्विस्ट समोर आलाय। रिसेप्शनिस्टने आधी मारहाण केली होती अशी माहिती आरोपी गोकुळच्या आईने दिली आहे। त्या घटनास्थळी उपस्थित होत्या आणि त्या बोलताना म्हणालेल्या आहेत की सगळ्यात आधी मारहाण या मुलीने केलेली आहे। या मुलीने आमच्या सुनेला मारहाण केली आणि त्यामुळेच आरोपी गोकुळला राग आला आणि तो बाहेरून आत येत त्यानं मारहाण केली। याच संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा असं सांगण्यात येतंय की या मुलीने आधी मारहाण केली, काय नेमकं या सगळ्या गोष्टींचा विषय? याच संबंधी आम्ही आता त्या तरुणीशी बोललो। त्यावेळी त्या तरुणीचं म्हणत होतं की सुरुवातीला तो आतमध्ये आला, त्याने धक्काबुक्की केली आणि तिच्या आईने देखील तिला खेचलं होतं आणि त्या दरम्यान तिच्या आईला मी सांगायला हात केला होता, तुझ्या पोराला सांग म्हणून। मी तिला कानाखाली मारलेली नाहीये किंवा तसं केलं, पण तिला एक असं तिला हात केला होता मी आणि त्या दरम्यान तो जो व्हिडिओ आहे तो आहे असं तिचं म्हणणं आहे। पण जे आरोपीचे नातेवाईक आहेत त्यांचं म्हणणं आहे की तिने आधी मारहाण केली, मग त्याने तिला लाथाने मारलं। पण जर आपण पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि त्याचं जी मुलगी आहे तिचं म्हणणं जर पाहिलं तर मुलीचं म्हणणं जे आहे त्याच्यामध्ये ती सुरुवातीला त्याने माझ्या अंगावर हात उचलला आणि तो ऐकत नव्हता म्हणून त्याच्या आईला सांगायला गेली आणि मी हात वर केला आणि हात लागला तिला। मी तिला कोणताही मारण्याचा प्रयत्न केलेला नाहीये। पण अजित, व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर व्हिडिओमध्ये तिने हात उचलल्याचं दृश्य दिसून येतंय आणि त्यानंतर तो तरुण आतमध्ये आला आणि त्याने मारहाण करायला सुरुवात केली। निश्चितच हे दोन्ही मारहाणीचं समर्थन आपण करत नाही, दोन्ही मारहाण चुकीचे आहेत, पण जो ट्विस्ट समोर आलाय त्याचं स्पष्टीकरण ती मुलगी कसं देतेय? स्पष्टीकरण त्यांच्याकडून हे झालेलं आहे की आरोपीचे घरचे जे आहेत ते सांगतायत की त्या मुलीने पहिले मारहाण केली, पण आपण जर पूर्ण दृश्य पाहिली स्टार्टिंग पासूनचे तर तो एकदम आतमध्ये केबिन मध्ये गेला होता। तिथे तिची बातवात झाली होती, तिकडे तिला त्याने केबिन रोखलं होतं म्हणून त्याने तिला सुरुवातीला धक्काबुक्की केली आणि मग ती जेव्हा पुढे आला आणि त्याने तिला भरपूर शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की केली आणि तिची ती दोघी होती आणि तो बाहेर परत गेला रागाने। ज्या फिर्यादीचं म्हणणं आहे की तो तुला मारेन, तुला दाखवेन मी कोण आहे काय, असं करून तिला बोलायला लागला। तेव्हा त्या तरुणीने तो तिच्या पोराला सांगा असं करून हात जो केलेला आहे तो हात मारण्यासाठी नाही तर त्यांना सांगण्यासाठी केला होता आणि त्यात तिचं असं म्हणणं आहे की ते मारलेलं असं दिसतंय। अजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या व्हिडिओमध्ये तो मुलगा मराठी तरुणीला मारहाण करतोय, तिचे कपडे देखील फाडण्यात आलेले आहे आणि आता त्यानंतर त्या मुलाच्या नातेवाईकडून असं सांगण्यात येतंय की त्या तरुणीने आधी हात उचलला, असा एक नवीन ट्विस्ट या प्रकरणामध्ये आलेला आहे।